महाराष्ट्राच्या संतभूमीत एक अशी परंपरा आहे जी शेकडो वर्षांपासून अखंड सुरू आहे. ही परंपरा आहे श्रद्धेची, भक्तीची आणि संतांच्या विचारांची. कार्तिक महिना सुरू झाला की आळंदी पुन्हा एकदा हरिनामाने दुमदुमून जाते. हजारो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी येथे एकत्र येतात. वारी म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नाही. ती आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेल्या भक्ती, समता आणि सेवाभावाच्या विचारांना जगण्याचा मार्ग. वारीत जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी यांचा भेद राहत नाही. प्रत्येक जण फक्त एक वारकरी असतो. कार्तिकी एकादशी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आषाढी वारीत पंढरपूरला गेलेले अनेक वारकरी कार्तिकीच्या निमित्ताने पुन्हा आळंदीत येतात आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतात. त्यामुळे भक्तीचा हा प्रवास एका सुंदर पूर्णत्वाला पोहोचतो. कार्तिकी वारीच्या काळात आळंदी भक्तीने उजळून निघते. टाळ मृदंगाचा नाद, हरिनामाचा गजर, भगवे ध्वज आणि लाखो भक्तांची उपस्थिती संपूर्ण वातावरण पवित्र करते. इंद्रायणीच्या तीरावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची अखंड रांग लागलेली असते. प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, माऊलींचे दर्शन आणि अंतःकरणातील शांतता. कार्तिकी वारी ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांची जिवंत ओळख आहे. पंढरपूरच्या विठ्ठलापासून आळंदीच्या माऊलीपर्यंतचा हा प्रवास भक्ती, समता आणि प्रेमाचा संदेश देत राहतो. म्हणूनच वर्षानुवर्षे लाखो वारकरी या परंपरेशी जोडलेले आहेत. कारण वारी ही फक्त चालण्याची नाही, ती मनाने जगण्याची परंपरा आहे. आता उरलासे एक ध्यास, संत भेटीची मनी असे आस. जगताचा राणा पांडुरंग, परी त्यासी भेटवी संत समागम. पांडुरंग ज्याचे आले भेटी, पांडुरंग ज्याचे आले भेटी. त्या ज्ञानयाच्या चरणी आमची प्रीती, त्या ज्ञानयाच्या चरणी आमची प्रीती. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.